बघा 10वीचं मॅथ पार्ट फर्स्ट आपण पहिलं चॅप्टर घेतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, दोन चलातील एक समीकरणे. बघा सराव संच प्रॅक्टिसेस 1.1 ला सुरुवात करत आहे आपण. बघा खालील कृती, पहिला क्वेश्चन आहे, खालील कृती पूर्ण करून एक समीकरणे सोडवा. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. पहिलं समीकरण काय, 5x अधिक 3y बरोबर 9. याला दिलं समीकरण नंबर 1. 2x वजा 3y बरोबर 12 घेतलं समीकरण नंबर 2. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. मग आता समीकरण 1 घेतलं आपण, जे दिलेलं आहे ते 5x अधिक 3y बरोबर 9, 2x वजा 3y बरोबर 12 आहे. आता यांची बेरीज करायची. त्याचप्रमाणे 5x plus 3y is equal to 9 इक्वेशन फर्स्ट, 2x minus 3y is equal to 10 इक्वेशन सेकंड. लेट्स ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. याची ॲडिशन करायची, बेरीज करायची आपल्याला. बघा बेरीज केल्यानंतर काय होईल, या दोघांची 9 2 11 आजचा आला 21 21 प्लस 3y मायनस 3y कॅन्सल, 5x प्लस 2x 7x. आता x ला 7 गुणेला आहे, मल्टिप्लिकेशनला आहे, तिकडे गेल्यानंतर डिवायडेशनला म्हणजे भागेला. 21 जशी तशी 7 गुणेला आहे, मल्टिप्लिकेशनला इकडे नेल्यानंतर डिवायडेशनला. त्याचं डिवायडेशन करू. 7 3 जा 21, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 1 7, 7 2 14, 7 3 21. भाग गेला 0, म्हणजे 1 ची व्हॅल्यू, 1 ची किंमत किती आली आपल्याला, 3 आलेली आहे, 3. त्यानंतर x इज इक्वल टू 3 ही जी आलेली किंमत आहे हे समीकरण 1 मध्ये ठेवून प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. मग इक्वेशन फर्स्ट कोणतं आहे बघा आपलं, हे 5x प्लस 3y. इक्वेशन 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. हे आहे इक्वेशन फर्स्ट. मग आता इथं 5 इंटू x ची व्हॅल्यू टाकत आहे, म्हणून जिथं x आहे तिथं आपल्याला x ची व्हॅल्यू आलेली किती आलेली आपली 3 ठेवली आपण. बाकी सर्व जसंच्या तसं. मग काय झालं, 5 3 जा 5 3 15 15 15 अधिक 3y बरोबर 9. आता काय होईल, हे 15 डाव्या साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला आहे, बरोबरच्या चिन्हाच्या डाव्या साईडला आहे. उजव्या साईडला गेल्यानंतर अधिकचे काय होतील, वजा. म्हणजे हे काय होईल, 3y इज इक्वल टू 9 मायनस 15. म्हणून इथं 3y हे एक स्टेप याच्यामधली गाड केलेली आहे. ही स्टेप मी तुम्हाला समजावण्यासाठी इथं लिहून दिली. मग आता 15 तिकडे गेले, अधिकचे वजा झाले 15. मग आता काय होईल, मायनस 15 मधून प्लस 9 गेले, वजा 15 मधून अधिक 9 गेले, किती राहिले, वजा 6 मायनस 6. कारण 15 मधून 9 वजा करायचे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. इथं मोठी संख्या, मोठा नंबर काय 15, आणि 15चं चिन्ह का साईन काय मायनस आहे, म्हणून आलेल्या आन्सरला उत्तराला आपण वजा 6 म्हणजे वजाचं चिन्ह दिलेलं आहे. त्यानंतर हे वजा 6 जशीचे तसे, वायला 3 गुणेला इकडे गेल्यानंतर भागेला, मल्टिप्लिकेशनला इकडे डिवायडेशनला. मग आता चिन्हाला भाग द्यायचा. 3 2 जा 6, 3 2 6 आणि साईन मायनस. अशा पद्धतीनं याचं सोल्युशन, याची उकल आपली, x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 3 आणि y ची काय आली मायनस. हे झालं इथं आपलं पहिलं गणित क्लिअर. त्यानंतरचा क्वेश्चन घेणार आहोत आपण, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. कारण खूप एक्झाम्पल आहे, 7 की 8 एक्झाम्पल आहे. काळजीपूर्वक लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये अडचण येणार नाही. तसंच जॉमेट्रीचं पण चालू करणार आहे. म्हणजे आता आज टाकेल व्हिडिओ, नाही तर उद्या टाकेल. भूमिती. दुसरा क्वेश्चन आहे याच्यामधला, सॉल्व द फॉलोइंग
सायमल्टेनियस इक्वेशन खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. नीट लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि जेव्हा मी शिकवतो तेव्हा तुम्ही वही पेन घेऊन बसले तरी चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात येईल. हा व्हॉट्सअप नंबर आहे, काही अडचण आल्यास अजून कुठला पॉईंट तुमचा क्लिअर जर नसेल झाला, हा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती पाठवा, त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ मी टाकणार. बघा, पहिलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. थ्री ए plus 5b is equal to 26. A plus 5b is equal to 22. बघा, 3a अधिक 5b बरोबर 26, a अधिक 5b बरोबर 22. सोल्युशन, आन्सर, उत्तर काय असेल ते सुरुवात. पहिलं इक्वेशन समीकरण घेऊ. 3a अधिक 5b बरोबर 26. याला द्यायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर लगेच दुसरं लिहू. a अधिक 5b बरोबर 22, इक्वेशन नंबर सेकंड. बघा, आता इथं लक्षात ठेवायचं, इथे 5b आहे, इथे 5b आहे, म्हणजे 5b आहे. आपल्याला कोणाला गुणायची आवश्यकता नाही ना, काहीच नाही, कारण ऑलरेडी इथं दोन्हीची कोइफिशियंट b b चे सारखे आहे. फक्त काय करायची आहे, दोघांची वजाबाकी. मग काय करू, समीकरण 1 वजा 2 इक्वेशन फर्स्ट मायनस सेकंड घेऊ. पहिलं घ्या, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. दुसरं, a प्लस 5b इज इक्वल टू 22. मग त्यांची आपण वजाबाकी करा, सबट्रॅक्शन. मग काय होईल, खालच्या सर्वांची चिन्ह साईन बदलते. याचं प्लस आहे तर मायनस, इथं मायनस, इथं मायनस. मला 26 मधून 22 गेले, 6 मधून 2 गेले, 4 आले, इथं राहिला 0. या शून्याला काही व्हॅल्यू नाही. प्लस 5b मायनस 5b कॅन्सल, म्हणजे तेव्हा घरी 3 मध्ये इथं काही म्हणजे नेहमी 1 असतो, मला लक्षात ठेवायचं. मग 3 हा आहे तसं इथं 3 मधून 1 गेले 2, बरोबर. मग याला 2 गुणिले मल्टिप्लिकेशन, तिकडे गेल्यानंतर डिवायडेशनला आपण शिकलेलो आहोत, कालही शिकलो, आजही शिकलो. 4 भागेला 2 भाग द्यायचा, 2 बेदुनी 4, 2 2 4, म्हणजे a ची व्हॅल्यू आली 2. मग आता a ची व्हॅल्यू 2 आली. आता a मिळाला, याचं सोल्युशन a मिळालं. आता b आवश्यक आहे. कुठल्या एका इक्वेशन मध्ये ठेवायचं, तुम्ही फर्स्ट मध्ये ठेवा किंवा सेकंड मध्ये. तर आता मी काय करतो की सेकंड मध्ये ठेवतो. पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड. a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आता समीकरण 2 सेकंड लिहून घेऊ. पहिले काय आहे, a अधिक 5b बरोबर 22. याच्यामध्ये a च्या ठिकाणी a ची व्हॅल्यू टाकायची. बघा, a च्या ठिकाणी किती आहे, a म्हटलं म्हणून हे बाकी सर्व जसेच्या तसे. आता 2 इकडे अधिक आहे, बरोबरच्या चिन्हाच्या उजव्या साईडला म्हणजे राईट हँड साईडला गेले, लेफ्ट हँड साईडला आहे, तर प्लसचे काय होतील, मायनस. 5b 22 वजा 2, 5b इज इक्वल टू 22 मधून 2 गेले, 22 मधून 2 गेले, 20. मग काय झालं, b ला 5 गुणेला आहे, मल्टिप्लिकेशनला आहे, तिकडे गेल्यानंतर डिवायडेशनला भागेला, म्हणजे b इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 5. मग आता 5 न 20 ला भाग द्यायचा, 5 4 ला b बरोबर 4, 5 चूक 20. मग इथे लिहून दिलं बघा, 5 चूक 20 आणि b इज इक्वल टू 4. मग याचं सोल्युशन, याची उकल काय आली, सॉरी इथे एक्स वाय नाही आहे, इथे आहे ए बी. जे व्हेरिएबल यूज केलं ते टाकायचं. ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली 2 आणि बी ची व्हॅल्यू किती आलेली आहे 4. हे झालं या इक्वेशनचं सोल्युशन. चला नेक्स्ट नंबर.
सेकंड नंबर कसं काय दिलेला आहे x प्लस 7y इज इक्वल टू 10 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. सर्वात आधी सोल्युशन उकल काय असेल ते आन्सर समीकरण लिहून घ्यायची, त्यांना नावं द्यायची. x अधिक 7y बरोबर 10. समीकरण नंबर 1. नंतर 3x वजा 2y बरोबर 7. समीकरण नंबर. आता बघा आपण काय करणार आहोत, इथं 3 आहे, इथं 3 आहे. समीकरण 1 ला 3 न गुणू म्हणजे इथं 3 येतील, दोघांची वजाबाकी केली की एक इक्वेशन मिळणार, समीकरण मिळणार. आता तुम्ही म्हणसाल बा इथं प्लस मायनस आहे, इथे होते, परंतु इथं काय करायला लागेल आपल्याला, जर आपल्याला ही टर्म y ची टर्म कॅन्सल करायची असेल, y व्हेरिएबल जर कॅन्सल करायचं याच्यामध्ये, या इक्वेशन फर्स्टला सेकंड म्हणजे 2 न गुणावं लागेल आणि इक्वेशन सेकंडला 7 न गुणावं लागेल. म्हणजे इथं काय 7 2 7 2 14 आणि इथे बेस आहे 14, तेव्हा कॅन्सल होते. परंतु दोन्ही इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लेट करायचं आहे. त्यापेक्षा सरळ सरळ काय करू आपण, दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लेट करा, त्याच्यानंतर परत त्यांना नाव द्या, म्हणजे आपलं प्रोसेस लांब होऊन जाईल. त्याच्यामुळं आपण काय करू, इथं 3 आहे ऑलरेडी, इथे 1 आहे, म्हणजे सरळ सरळ इक्वेशन 1 ला 3 न गुणलं की विषय संपणार. बघा मग मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3. समीकरण 1 ला 3 ने गुणून, मग आता समीकरण 1 ला 3 ने गुणून, समीकरण 1 इक्वेशन नंबर 1 x 7y इज इक्वल टू 10, त्याला 3 ना. बघा इथं काय नाही म्हणजे 1 असते. 3 1 जा 3 3 1 3, हा 1 जसाच्या तसा. 3 7 21 21y, 3 10 30 म्हणजे 30, याला देऊ इक्वेशन नंबर. झालं. चेंज कोणचं केलं आपण, पहिलं. म्हणून आता सेकंड आणि थर्ड यांची काय करू, वजाबाकी. दुसरं समीकरण आणि तिसरं सबट्रॅक्शन. इक्वेशन सेकंड मायनस थर्ड, समीकरण 2 वजा, बघा 2 3x वजा 2y बरोबर 7. समीकरण नंबर 3 जे आपण आता आलेलं आहे, 3x अधिक 21y बरोबर 30. यांची वजाबाकी, म्हणजे या सर्वांची साईन चेंज होतील. वजाबाकी म्हटल्यानंतर मायनस झाली, वजा 30 मधून अधिक 7 गेले, किती राहिले, 23. परंतु साईन कोणचं येईल, मायनसचं. मोठी संख्या 30 आहे, लहान संख्या 7 आहे, मग 30 मधून 7 वजा केले, मोठ्या संख्येचं साईन दिलं. त्याच्यानंतर आता मायनस मायनस काय होईल इथं, प्लस, परंतु साईन कशाचं येईल, मायनसचं. म्हणजे हे काय झाले, यांची ॲडिशन केली तर 23y आणि अधिक 3x वजा 3x हे गेले तेव्हा. आता वायला वजा 23 गुणेला आहे, तिकडे गेल्यानंतर भागेला, y इज इक्वल टू -23 डिवायडेड बाय -23. आणि आपल्याला माहिती आहे भागाकारामध्ये वजा वजा अधिक होत असते, म्हणजे 23 भागेला 23 आणि 23 न भाग केला तर आन्सर किती आला आपलं, 1 1 आलं. 23 1 23. त्याच्यानंतर आता आलेली y ची व्हॅल्यू, y इज इक्वल टू 1, तुम्ही इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड मध्ये ठेवा. फर्स्ट मध्ये ठेवू, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. तेच y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू. मग आता समीकरण 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 लिहून घ्या पहिले, x प्लस 7y इज इक्वल टू 10. आता आली y ची व्हॅल्यू, y च्या ठिकाणी ठेवायची, 1 जसा तसा 7, 7 गुणेला हा 1 बरोबर 10. 7 1 जा 7 7 1 7 बरोबर. आता हे बघा बरोबर चिन्हाच्या लेफ्ट साईडला आहे, याचं साईन आहे प्लस. प्लस असलं तर तिकडे गेल्यानंतर मायनस होते, पण भागेला गुणेला असलं तर लक्षात ठेवायचं. इथं काय होईल,
हा 7 तिकडे नेला -7. मग आता 10 मधून 7 गेले किती राहिले 3. एक्सची व्हॅल्यू झाली 3. असं आपल्याला एक्स आणि वायचं सोल्युशन मिळालेलं आहे. 3 एक्सची आधी लिहायची, वायची नंतर 3y. त्यानंतरचं 3rd नंबरचं एक्झाम्पल आहे 2x minus 3y is equal to 9. 2x plus y is equal to 30. बघा समीकरण लिहून घ्या. 2x वजा 3y बरोबर 9. इक्वेशन नंबर फर्स्ट. 2x plus y is equal to 13. इक्वेशन नंबर. आता बघा इथं 3 न गुणलं होते, पण आता इथं गुणायची आवश्यकता नाही, कारण इथं दोन आहे, सहगुणकाचा कोएफिशियंट इथे 2 आहे. सरळ दोघांची वजाबाकी करू. इक्वेशन फर्स्ट मायनस सेकंड. समीकरण 1 वजा 2 या 2x minus 3y is equal to 9. 2x plus y is equal to 30. फक्त साइन चेंज होतात हा, लक्षात ठेवायचं. इथं प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस. आता बघा -13 मधून +9 गेले, -13 मधून -9 गेले. आता मी सांगितलं -13 मधून 9 काढायची आणि मोठ्या संख्येचं साइन द्यायचं चिन्ह. तर 13 मोठे आहे, त्याचं वजा साइन आहे, मायनस आहे म्हणून मायनस द्यायचं. 10, 11, 12, 13 म्हणजे काय येईल -4 वजा 4. आता हे वजा वजा अधिक, परंतु चिन्ह वजाचं इथं काही नाही, म्हणजे 1 असतो, लक्षात ठेवायचं. जो आपण देत नसतो पण तो असतो. 3 + 1 3 आणि 1 4. y जसंच्या तसं. अधिक काय झालं, कारण ही याचं साइन चेंज केला आपण, वजाबाकी केली. मायनस मायनस प्लस, परंतु साइन मायनसचं. प्लस 2x मायनस 2x. वायला 4 मल्टिप्लिकेशनला आहे, तिकडे गेल्यानंतर डिवायडेशनला -4 डिवायडेड बाय -4 मायनस मायनस प्लस y इज इक्वल टू वायची व्हॅल्यू आली 1. आलेली वायची व्हॅल्यू 1 किंवा 2 मध्ये ठेवायची. सोपी आपल्याला 2 मध्ये जाते, मग 2 मध्ये ठेवू. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. y बरोबर आहे ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आता समीकरण नंबर 2 लिहून घ्या. काय 2x plus y is equal to 30. समीकरण नंबर 2. y ची व्हॅल्यू y च्या ठिकाणी ठेवू आपण. हे दोन्ही जसे तसे. इथं काही नाही, म्हणजे 1 असतो, ते तर माहितीच आहे आपल्याला. y बरोबर 1 आलेला आहे 13. आता बघा हे लेफ्ट हँड साईडला आहे, तिकडे गेले राईट हँड साईडला, तर प्लसचे काय होतील -13 वजा 1. आता बघा 13 - 1 राहिले 12. मोठ्या संख्येत चिन्ह, मोठी संख्या आहे 13, त्याचा आहे प्लस, प्लस आहे म्हणून याला प्लस झालं. x ला 2 गुणेला आहे, तिकडे गेल्यानंतर भागेला. 2 न भाग द्यायचा. 2 × 2 2 6 12. 2 1 2 2 12 म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती आली 6. या इक्वेशनचं सोल्युशन काय आलेलं आहे आपलं, पहिले x त्याच्यानंतर y 6 1. नेक्स्ट नंबर फोर नंबर 5m minus 3n is equal to 90. m minus 6n is equal to -7. बघा 5m वजा 3n बरोबर 19. m वजा 6n बरोबर 7. पहिले लिहून घेऊ, त्याला नावं देऊ. पहिलं दुसरं 5m वजा 3n बरोबर 19. इक्वेशन नंबर फर्स्ट. m minus 6n is equal to -7. इक्वेशन नंबर सेकंड. आता काय करायचं आहे, कुठलं एक पद कॅन्सल करायचं.
याला जर आपण n ची टर्म कॅन्सल केली इक्वेशन फर्स्टला 2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं काय 3 2 जा 6 बरोबर आहे. त्याच्यापेक्षा आपल्याला सोयीस्कर हे जाईल इथं काही नाही म्हणजे 1 आहे या m ची टर्म कॅन्सल करू आपण इथं 5 आहे इथं 5 आणि आधी इथं काही नाही म्हणजे 1 आहे म्हणजे 5 न गुणा लागेल. मग करू इक्वेशन सेकंड सॉरी multiply इक्वेशन सेकंड बाय 5 समीकरण 2 ला 5 ने गुणून मग आता समीकरण 2 ला 5 ने गुणून समीकरण 2 लिहून घेऊ m वजा 6n बरोबर वजा 7 याला 5 ने गुणायचं. आता इथं काही म्हणजे एक असते 5 1 5 5 30 5 7 35 याला नंतरचं समीकरण म्हणजे इक्वेशन नंबर 3 झालं. मग आता काय इक्वेशन फर्स्ट आणि चेंज आपण दुसऱ्यात केला म्हणून आता दुसरं घेणार नाही आपण पहिलं आणि तिसरं फर्स्ट अँड थर्ड काय करू दोघांची वजाबाकी केल्यानंतर दोघांची टर्म कॅन्सल होईल. इक्वेशन फर्स्ट मायनस थर्ड समीकरण 1 वजा 3 समीकरण 1 बघा 5m minus 3n is equal to 19. Equation number third 5m minus 30n is equal to minus 35. आता यांची करायची आहे वजाबाकी याचं चिन्ह वजा होईल. आता वजा वजा याचं काय होईल अधिक हा हे वजा वजा काय होईल अधिक. आता या दोघांची प्लस झाली हा हे प्लस आहे हे प्लस आहे फक्त हेच मायनस आहे लक्षात ठेवायचं हे चिन्ह चेंज झाले. मग या दोघांची बेरीज 9 5 14 4 चला आहे 3 आणि 4 ने 5 14 या दोघांची बेरीज आता वजा सॉरी प्लस 30 मधून -3 गेले म्हणजे वजा सॉरी अधिक 30 मधून वजा 3 गेले हे राहिले 27 या आणि हे झाले कॅन्सल टॉप यंदा टेम्पटेशन मल्टिप्लिकेशन आहे तिकडे गेल्यानंतर डिवायडेशन आहे 54 by 27 n is equal to 2 बघा 54 27 ना भाग द्यायचा 27 गुणिले 14 4 4 1 5 म्हणजे भाग किती जाते 2 6 ठीक आहे n is equal to 2. आता आलेली n बरोबर 2 ही आपल्याला समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवायची. आपण काय करू समीकरण 1 मध्ये ठेवू put n is equal to 2 in equation first n बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 मध्ये ठेवू समीकरण 1 लिहून घेऊ काय 5m वजा 3n बरोबर 19 5m minus 3n is equal to 19. मग आलेली n ची किंमत ठेवून द्यायची हे जशी आहे तशी 3 यांच्या ठिकाणी n ची किंमत 2 बरोबर 3 दुनी 6 6 मायनस आहे तिकडे गेल्यानंतर मायनसचे काय होतील प्लस याची ॲडिशन केली बेरीज केली किती येऊन राहिले 25 यांना 5 गुणिला आहे तिकडे गेल्यानंतर भागेला 5 चा 5 5 5 चा 25 5 5 5 5 25 म्हणजे n बरोबर किती आलं 5. मग याचं सोल्युशन काय पहिले m आहे नंतर n आहे m आलेला आहे 5 n किती आहे 2 हे झालं याचं सोल्युशन हे झालं याची उकल 5 2. त्याच्यानंतरचं बघा 5 नंबरचं
5x plus 2y is equal to minus 3. X plus 5y is equal to 4. 5x plus 2y is equal to minus 3. X plus 5y is equal to 4.